लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे. 40 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही. याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे? अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उभाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय. कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचं, ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत. अध्यक्ष महोदय, काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात. तेच बैठकीला येत नाहीत. कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना. त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला द्यावं यासाठी इथेच मागणी करतात. अध्यक्ष महोदय, यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचं, ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत. अध्यक्ष महोदय, म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय? याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे जाहीर करावं. अध्यक्ष महोदय, मराठा समाज या अपेक्षेने आंदोलनाला उतरलाय, त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचे चिंतित आहे. पण अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला? अध्यक्ष महोदय? आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला, कोणाचा SMS होता, कोणाचा फोन होता. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात, अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत, अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं, आपण एकत्र राहिलो. आता ज्या वेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष महोदय, त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे. आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला. अध्यक्ष महोदय, ही बैठक ठरली, त्याच्यावर विषय झाला. मुळकी मुळात कुठे माशी शिंगली कुठे, ही माशी शिंगली कुठे? अध्यक्ष महोदय, हा विषय महत्वाचा. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून याच्या मागचं राजकारण काय? जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं. त्यानंतर जे काय वडेट्टीवार हे त्या दिवशी जे काय हाकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय अश्रू आले होते ते अश्रू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते? त्यानंतर जे मूक मोर्चे 57 मूक मोर्चे निघाले, या 57 मूक मोर्चाला उभाटाचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत, हे मुख्य मोर्चात असं कार्टून करून दाखवलं त्यांनी, कार्टून. तर त्याची दखल घ्यावी. आणि अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचारणा करावी. आणि जरांगे पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळींनी हे जे काय सांगतायत ते काल मिटिंगला का आले नाहीत त्याचा त्यांनी खुलासा करावा. जे आता बोंबलतायत, ओरडतायत, त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत. म्हणून आमचा सवाल आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे. हे कात्रमनी मुद्दा मानला. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा. काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांची आहे. अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत, सांगतात जी काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वडेट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल. हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये.
माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात, अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात, तेच बैठकीला येत नाहीत. वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत. यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडले, त्यांच्याकडे उत्तर नाही. टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात. माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उभाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे. आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय. जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. 40 वर्ष मागणी होती. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे. 40 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता. काय अधिकार आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय, महत्वाचं आहे. वडेट्टीवार साहेब, आपण जरूर बोला, पण या प्रश्नाचं उत्तर द्या. वडेट्टीवार साहेब, आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही. काय भूमिका आहे तुमची? काय भूमिका आहे तुमची? शिंदे साहेब खाली बसा. काय भूमिका आहे तुमची? म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ याला 2 समाजात भांडणं लावायचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. 2 समाजामध्ये भांडणं लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं. आज पुढे महाराष्ट्र पाहतोय. मगासपासून इकडच्या 10 ते 12 सदस्यांनी वारंवार विचारलं, तुम्ही बैठकीत का आला नाहीत? आरक्षणाला विरोध करणारा कोर्टातला तुमचा कोण कार्यकर्ता होता? त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात. यापूर्वी सुद्धा 2 बैठकी अध्यक्ष महोदय झाल्यात. 2 बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते. अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले. आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही, आमच्यावर विश्वास दाखवत नाही. अध्यक्ष महोदय, बाहेर वेगळं बोलायचं, सभागृहात वेगळं बोलायचं. अध्यक्ष महोदय, 2 बैठकीमध्ये यांना विश्वासात घेऊन 2 सर्वदलीय बैठकी झाल्या, त्यामध्ये यांना बोलावलं. अध्यक्ष महोदय, सर्व समितीने प्रस्ताव पास झाले. अध्यक्ष महोदय, यांना विश्वासात घेऊनच कालची सर्वदलीय बैठक लावली. अध्यक्ष महोदय, आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही. अध्यक्ष महोदय, यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात. अध्यक्ष महोदय, आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीने सांगतो. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद, हा जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये 1999 साली अध्यक्ष महोदय सुरू झाला. अध्यक्ष महोदय, आणि तो जातीवाद कोणी पसरवला? अध्यक्ष महोदय, एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष महोदय, ते सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलं अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? महाराष्ट्रात. अध्यक्ष महोदय, जातीवाद तिथून निर्माण झाला. अध्यक्ष महोदय, माननीय देवेंद्रजी फडणवीस 14 साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले
तेव्हापासून अध्यक्ष महोदय या जातीवादाला पेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करतं अध्यक्ष महोदय? हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने समजून घ्यावं. जो माणूस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत,